जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणला असं आव्हाड यांनी म्हटलंय। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात असल्याचंही आव्हाड म्हणाले। 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। स्पेशल सुविधा देताना महादेव गीतेंसह काही बंद्यांची अडचण तुरुंग प्रशासन आणि कराडला होत होती, म्हणून गेल्या आठवड्याभरात महादेव गीते आणि इतरांना त्रास देण्यात येत होता। आजचा वाद हा जाणीवपूर्वक कराडनेच घडवून आणलेला आहे। कराडनं अनेक गुंड छोट्या मोठ्या गुन्ह्यात जेलमध्ये बोलावून घेतले आहेत। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात आहेत। गेल्या 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे। यापूर्वी धनंजय देशमुखांच्या साडूची इतक्याच तत्परतेने जेलबदली प्रशासनाने केली होती। म्हणजे जो वाल्मिकच्या अडचणीचा त्याची जेलबदली हे सूत्र कराड आणि जेल प्रशासन राबवत आहे। वाल्मिक कराडला पुणे किंवा मुंबईच्या कारागृहात पाठवणं गरजेचं आहे असं आव्हाड म्हणतात।